आपण उदाहरण पाहत होतो विद्यार्थी मित्रांनो, वाक्य रूपांतर या संदर्भात उदाहरण दिलेलं आहे. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. मला दुःख होते. वाक्यामध्ये काय म्हटलंय? मला दुःख होते. का होते? लोकांचे दारिद्र्य पाहिले की मला दुःख होते. खरी गोष्ट आहे. आपल्याकडे खूप विषमता आहे विद्यार्थी मित्रांनो. काही लोक खूप श्रीमंत आहेत, पण काही लोक खूप गरीब आहेत. आणि ते इतके गरीब आहेत की त्यांच्या त्या गरिबीचं आपल्याला दुःख वाटतं, वाईट वाटतं. असा या वाक्याचा अर्थ आहे. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. विद्यार्थी मित्रांनो, हे एक विधानार्थी वाक्य सुद्धा आहे आणि त्याचबरोबर हे एक होकारार्थी वाक्य सुद्धा आहे. मागच्या वाक्य प्रकारामध्ये आपण हे शिकलो होतो की विधानार्थी वाक्य हे होकारार्थी, नकारार्थी अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकते. येथे सुद्धा लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते हे वाक्य आहे आणि हे विधानार्थी वाक्य आहे. आणि ते विधानार्थी असण्याबरोबरच होकारार्थी वाक्य देखील आहे. आता या होकारार्थी वाक्याची गंमत पहा. ही गंमत तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही पुढील वाक्य वाचाल तेव्हा. पहा, पुढील वाक्य काय आहे पहा. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्याचा अर्थ काय आहे? लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. या वाक्याचा अर्थ असा आहे की लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. परंतु इथे दुःख होत नाही हे शब्द न वापरता मला आनंद होत नाही असे शब्द वापरले गेलेले आहेत. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही हे देखील एक विधानार्थी वाक्य आहे आणि त्यासोबतच ते नकारार्थी वाक्य सुद्धा आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते या वाक्यामध्ये किती शब्द आहेत? लोकांचे 1, दारिद्र्य 2, पाहून 3, मला 4, दुःख 5 आणि होते 6. 6 शब्दांचं हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे आणि होकारार्थी आहे. पुढचं वाक्य लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही यामध्ये किती शब्द आहेत? लोकांचे 1, दारिद्र्य 2, पाहून 3, मला 4, आनंद 5, होत 6 आणि नाही 7. पहिलं वाक्य हे 6 शब्दांचं होतं, परंतु दुसरं वाक्य मात्र 7 शब्दांचं आहे. म्हणजे वाक्याच्या रचनेत बदल झालेला आहे. पण वाक्याच्या रचनेत जरी बदल झालेला असला तरीही वाक्याच्या अर्थामध्ये मात्र बदल झालेला नाही. म्हणजेच विधानार्थी, होकारार्थी असलेल्या वाक्याचे आपण हे जे दुसरे वाक्य पाहत आहोत हे विधानार्थी, नकारार्थी स्वरूपाचे आहे. आता पहिले वाक्य म्हणजे लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते हे वाक्य विधानार्थी आहे व होकारार्थी आहे. याला होकारार्थी आहे आपण असं का म्हणतो? कारण त्यामध्ये होते, होकार आहे, शक्यता आहे आणि लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही या शब्दाचा म्हणजे या वाक्याचा जो शेवटचा शब्द नाही असा आहे, म्हणून ते नकारार्थी, अभावात्मक म्हणून ते नकारार्थी. अभाव आहे तिथं अभाव, जिथं अभाव ते नकारार्थी
आणि जिथं स्वभाव तिथं होकारार्थी, असं साधारणपणे आपल्याला म्हणता येईल. पुढे पहा, आपल्या पुस्तकात दिले आहे, प्रस्तुत वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ बदलू न देता वाक्याचे रूपांतर केलेले आहे. बरोबर आहे, मूळ वाक्याचा अर्थ बदलू दिला नाही, पण वाक्याचं रूपांतर झालेलं आहे. या इयत्तेत आपल्याला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे वाक्य रूपांतर करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये तुम्हाला वाक्याचं रूपांतर करायचं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये विधानार्थी वाक्य दिलेलं असेल ते तुम्हाला उद्गारार्थी करावं लागू शकतं, आज्ञार्थी करावं लागू शकतं, किंवा प्रश्नार्थी करा असं म्हटलं जाईल. किंवा प्रश्नार्थी वाक्य दिलेले असेल त्याला विधानार्थी करा किंवा उद्गारार्थी करा असा प्रश्न विचारला जाईल. किंवा कधी कधी होकारार्थी वाक्य दिलेलं असेल आणि त्याचे नकारार्थी रूपांतर कोणते ते ओळखा असा प्रश्न येईल. जसे की आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये पाहिले, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते, या वाक्याचे नकारार्थी रूपांतर कोणते? तर या वाक्याचे नकारार्थी रूपांतर हे आहे, लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. इयत्ता 12वीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला एक वाक्य दिले जाईल व त्याचे रूपांतर करावयास सांगितले जाईल. पहा, पुढे आपण शिकू प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य कसं करायचं आणि विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य कसं करायचं हे आपण आता शिकणार आहोत. प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. परस्पर म्हणजे प्रश्नार्थीचे विधानार्थी आणि विधानार्थीचे प्रश्नार्थी हे कसे करावे हे आपण शिकणार आहोत. पहा, तुमच्या पुस्तकात पहा, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की माझे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहता, परंतु त्यासाठी तुम्हाला स्क्रीन चालू ठेवण्याची गरज नाही, स्क्रीनवर डोळे लावून ठेवण्याची गरज नाही. तुम्ही पुस्तकामधलं लक्ष द्या, पुस्तकामध्ये लक्ष ठेवा. आपण पुस्तकातलंच इथं वाचतो आहोत, म्हणजे जेणेकरून मोबाईलच्या वापरामुळे तुमच्या डोळ्यांना इजा होणार नाही, हा आपला त्यामागे हेतू आहे. एक चांगला हेडफोन वापरून तुम्ही हे सगळं ऐकू शकता. ऐकत असताना ते वहीवर लिहू शकता आणि त्यातून समजावून घेऊ शकता. तर चला तर आपण पुढे पाहणार आहोत प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. वाक्य दिलेलं आहे, जगात सर्व सुखी असा कोण आहे? जगात सर्व सुखी असा कोण आहे? आता आहे नंतर प्रश्नचिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे हे जर तुम्हाला ओळखायला सांगितले तर तुम्हाला ते सहज ओळखता येईल. कारण वाक्याचा प्रकार कसा ओळखावा हे मी मागच्याच तासाला तुम्हाला सांगितलेलं आहे. वाक्याच्या समोर जर प्रश्नार्थी चिन्ह आहे तर ते प्रश्नार्थी वाक्य आहे. वाक्यामध्ये जर उद्गारार्थी चिन्ह दिसत असेल तर ते उद्गारार्थी वाक्य आहे. हा एक ढोबळमानाने अंदाज आपण बांधत असतो आणि इथे सुद्धा आपण हे म्हणू शकतो की हे वाक्य प्रश्नार्थी स्वरूपाचे आहे. आता पुढचं वाक्य पहा, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. हे वाक्य कसे आहे? हे विधानार्थी वाक्य आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. आता हे जसं विधानार्थी वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, तसंच ते नकारार्थी वाक्य सुद्धा आहे. म्हणजे जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. नाही ने या वाक्याची शेवट झालेली आहे. न, अभाव, म्हणून हे एक
नकारार्थी वाक्य सुद्धा आहे. आता पुढे पहा 2, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. प्रश्नार्थी चिन्ह त्यानंतर दिलेलं आहे. म्हणजे जर अपमान केला तर कुणालाही राग येतो. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. प्रश्नार्थी आहे कारण प्रश्नचिन्ह आहे. आता दुसरं वाक्य पहा, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. हे एक विधानार्थी वाक्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ते विधानार्थी असण्याबरोबरच होकारार्थी वाक्य सुद्धा आहे. कारण येतो ही एक स्वभावात्मक आहे. हा शब्द स्वभावात्मक आहे. येतो, येणे. जाणे नाही. जाणे हे अभावात्मक. इथे जाणे नाही, इथे येणे हा शब्दाने सुरुवात, येतो हा शेवटी शब्द आहे, म्हणून हे एक होकारार्थी वाक्य सुद्धा आहे. वरील उदाहरणात जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले प्रश्न नाहीत. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्याचे उत्तर दडलेले असते. असा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य रूपांतर करताना लक्षात ठेवावे की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. म्हणजे मग ते विधानार्थी होईल. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे. म्हणजे कसं? पहा, प्रश्न नकारार्थी असेल, आपण अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, हा प्रश्न कसा होता? हा एक नकारार्थी होता. नाहीने शेवट आहे. या वाक्याचे रूपांतर करत असताना ते होकारार्थी करायचे आहे आपल्याला. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. हे एक विधानार्थी वाक्य आहे आणि होकारार्थी सुद्धा आहे. येतो, येणे स्वभावात्मक, म्हणून ते होकारार्थी वाक्य सुद्धा आहे. कदाचित मला असं वाटतं की तुम्हाला हे कळलं नसेल, म्हणून मी पुन्हा सांगतो. पहा, पुन्हा काय सांगतो ते नीट ऐका. अशा प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य रूपांतर करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं असेल, काय म्हणतोय मी? जर तुम्हाला एखाद्या प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायला सांगितलं जात असेल तर तो 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. एक गोष्ट अशी की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. जसं पहिल्या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण आपलं काय होतं पहा, प्रश्न कसा होता? प्रश्न होकारार्थी होता. प्रश्नार्थी आहेच पण होकारार्थी सुद्धा आहे. जगात सर्व सुखी असा कोण आहे? आहे म्हणजे असणे, स्वभावात्मक आहे. होकार म्हणजे होकारार्थी आहे. असं जर वाक्य असेल तर त्या वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. आता त्याचं जर तुम्हाला विधानार्थी वाक्य करायचं असेल तर ते नकारार्थी केलं पाहिजे. म्हणून आपण त्याचं विधानार्थी वाक्य केलं. कसं केलं? जगात सर्व सुखी असा कोणी नाही. नाही नकारार्थी. म्हणजे दिलेलं प्रश्नार्थी वाक्य लक्षात घ्या. दिलेलं प्रश्नार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे नकारार्थी केलं पाहिजे. जसं की इथं केलेलं आहे आपण, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. हे विधानार्थी वाक्य केलेलं आहे आणि हे जे विधानार्थी वाक्य आहे हे नकारार्थी सुद्धा आहे. प्रत्येक विधानार्थी वाक्य म्हणजे बरीच विधानार्थी वाक्य ही होकारार्थी आणि नकारार्थी असू शकतात. हे आपण मागच्या तासाला शिकलेलो आहोत. एक नियम
असा की जर वाक्य प्रश्नार्थी असेल आणि ते जर होकारार्थी असेल तर त्याचं विधानार्थी रूपांतर हे नकारार्थी असलं पाहिजे. नियम दुसरा, दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, जर तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य दिलेलं आहे परंतु हे प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी आहे, जसं की अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, हे एक प्रश्नार्थी वाक्य आहे आणि ते नकारार्थी सुद्धा आहे. असं जर असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे. तर जे काही विधानार्थी वाक्य आपण तयार करणार आहोत ते होकारार्थी असले पाहिजे. उदाहरणार्थ आपण त्याचं वाक्य रूपांतर केलं, असं केलं होतं, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. हे एक विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य ते आपण केलं आणि कसं केलं, होकारार्थी केलं. म्हणजे अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो हे एक होकारार्थी वाक्य सुद्धा आहे. विधानार्थी वाक्य सुद्धा ते आहे मित्रांनो आणि होकारार्थी सुद्धा आहे. ते होकारार्थी आपण का बनविलं, कारण आपल्याला जे प्रश्नार्थी वाक्य दिलं होतं ते नकारार्थी होतं, म्हणून अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, नाही हा शेवटचा शब्द आहे म्हणजे ते नकारार्थी आहे. ते नकारार्थी होतं म्हणून आपण जे विधानार्थी वाक्य तयार केलं आहे ते होकारार्थी केलेलं आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता पुढे वळू. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला हे नक्की करावं लागेल की आता हे जे काही मी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला कळलं का? आणि जर हे तुम्हाला कळलं नसेल तर थोडा विचार करा, का कळलं नाही? न कळण्याचे काय कारण असू शकतात? विद्यार्थी मित्रांनो, न कळण्याची काही कारणं जर असतील तर ती अशी असतील की तुम्ही जे काही मी बोललो ते तुम्ही नीट ऐकलेलं नाही किंवा तुमची ते समजावून घेण्याची इच्छा नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे कशाला समजावून घ्यायचं, कशाला हे रूपांतर, याचा व्यवहारात काही उपयोग आहे का, असं कदाचित काही विद्यार्थ्यांना वाटतं आणि मग ते विद्यार्थी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण असं जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर ते तुम्हाला समजलेलं नाही. म्हणून सर्वप्रथम एक गोष्ट करा की त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा जो भाग आहे हा पुढे भविष्यामध्ये जर तुम्ही स्पर्धा परीक्षा जर तुम्हाला द्यायच्या असतील तर त्यामध्ये या भागावरचे प्रश्न विचारले जातात. MPSCच्या परीक्षेमध्ये या संदर्भातील प्रश्न विचारले जातात आणि म्हणून प्रत्यक्ष व्यवहारात याचा उपयोग काय आहे असं आज म्हणून चालणार नाही. तर जे काही मी समजावून सांगितलेलं आहे ते पुन्हा एकदा ऐका, समजावून घ्या आणि समजलं तरच पुढचा भाग शिकायला घ्या. जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही तोपर्यंत तुम्ही हे वारंवार ऐका आणि समजावून घ्या की मी काय सांगितले. त्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ वही पेन पाहिजे, ते लिहा. आपण कोणता बदल केला, कसा बदल केला, कुठे काय बदल झाला हे बरोबर लक्षात घ्या. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर कसे करतात ते शिकणार आहोत. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर कसे करतात ते आपण पुढच्या तासाला शिकणार आहोत.